मुंबईच्या प्रभादेवीमधील पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीसह रवींद्र नाट्य मंदिराच्या नूतनीकरणाचं काम अखेर पूर्ण झालं। येत्या 28 फेब्रुवारीला रवींद्र नाट्य मंदिराचा पडदा उघडणार आहे। ऑक्टोबर 2023 मध्ये नूतनीकरणासाठी पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी संकुलाची वास्तू ही बंद करण्यात आलेली होती। अखेर या संकुलाचं काम पूर्णत्वास गेलंय। लवकरच हे संकुल रसिक वर्गासाठी खुलं करण्यात येईल। पण या संकुलातील पु ल देशपांडे यांचं चित्र लक्ष वेधून घेत आहे। याचा आढावा घेतलाय प्रतिनिधी शिल्पा नरवडे यांनी। प्रत्येक रंगकर्मी आणि रसिक प्रेक्षकांच्या हक्काचं ठिकाण असलेलं मुंबई शहरातील प्रभादेवीतील रवींद्र नाट्य मंदिराचं काम हे अखेर पूर्णत्वास आलेलं आहे। आणि आता या नाट्य मंदिराचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे। तुम्ही जर माझ्या पाठीमागे पाहिलं तर या नाट्य मंदिराचं काम हे पूर्णत्वास आलेलं पाहायला मिळत आहे। शेवटचा हात देण्याचं काम सुरू आहे। मात्र आपण जर समोरच्या भिंतीवर पाहिलं तर पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आणि रवींद्र नाट्य मंदिराच्या इमारतीवर पु ल देशपांडे यांचे सुबक असं चित्र LCD स्क्रीनवर लावण्यात आलेलं आहे आणि ते रसिक प्रेक्षकांच्या जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांचं आकर्षण ठरत आहे। गेल्या अनेक वर्षांपासून या वास्तूचं काम करण्यात आलं होतं। मात्र ही वास्तू गेल्या अनेक वर्षांपासून संथ गतीने काम सुरू असल्यामुळे बंद होती। मात्र आता हे लवकरच संकुल रसिक वर्गासाठी खुलं करण्यात येणार आहे। विशेष म्हणजे हे काम गेल्या 2 वर्षांपासून रखडलेलं होतं। पावसाचं कारण असेल किंवा छोट्या छोट्या गोष्टींचं कारण देऊन हे काम संथ गतीने सुरू होतं। मात्र आता 28 फेब्रुवारीला याचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे आणि त्याच अनुषंगाने आता कामाला गती आलेली पाहायला मिळत आहे। अखेर आता हे संकुलाचं नूतनीकरण पूर्ण झालेलं पाहायला मिळत आहे। त्यामुळे कलाकार तसेच रसिक प्रेक्षकांसाठी मोठा दिलासा मिळालेला आहे। त्यामुळे आता येत्या 28 तारखेला हे नाट्य मंदिर प्रेक्षकांसाठी खुलं करण्यात येणार आहे। लवकरच याचा लोकार्पण सोहळा पार पडेल आणि नाट्यकर्मी असेल रसिक प्रेक्षक असेल त्यांना आता दिलासा मिळणार असल्याचं चित्र सध्या स्पष्ट झालेलं आहे। कॅमेरामॅन संतोष बोराडेसह शिल्पा नरवडे, पुढारी, मुंबई।